लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज अनंत चतुर्दशी आहे. अनंताची पूजा करण्याचा दिवस आहे. तसेच आज जगाचे देवांचे आद्य शिल्पी भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे. आपण डाव्या बाजूला विश्वकर्मा यांची भव्य मूर्ती बघत आहात आणि विश्वकर्मांच्या हातामध्ये दोन हत्यार आहेत. दोन्ही हातामध्ये दोन हत्यार आहेत आणि त्यांच्या मांडीवर पृथ्वीचा गोल ठेवलेला आहे आणि त्याला ते आकार देतात आहेत. गजराजाच्या आसनावर ते बसलेले आहेत आणि विश्वकर्मांचं वाहन हंस त्यांच्या समोर उभा आहे. सर्व देव त्यांच्या समोर नतमस्तक होतात आहेत. विश्वकर्मा यांची उपासना कोणी करावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे. अनेक लोकांच्या वास्तू प्राप्त करण्याच्या प्रयत्नांमध्ये अनेक प्रकारचे अडथळे येतात. अनेक लोकांच्या वास्तूविषयीच्या संकल्पना या त्यांच्यापाशी उपलब्ध असलेल्या आर्थिक स्रोतापेक्षा मोठ्या असतात. अनेक लोक स्वतःची वास्तू बांधण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये अनंत अडचणीला तोंड द्यावं लागतं. अनेक असे माणसं असतात की ज्यांनी वास्तूसाठी गृह कर्ज घेतलेलं आहे, परंतु ते गृह कर्ज फिटत नाही आहे. या सर्व समस्यांवर तोडगा म्हणजे विश्वकर्मा यांचे पूजन. ज्यांच्या वास्तू प्राप्त करण्याच्या मार्गामध्ये अडथळे जाणवत आहेत, त्यांनी विश्वकर्मा यांची प्रतिमा घरामध्ये ठेवावी, त्याची सकाळ संध्याकाळ प्रार्थना करावी आणि जमल्यास विश्वकर्मा चालीसा याचं पठण करावं. विश्वकर्मा हे देवांचे शिल्पी आहेत. त्यांनी देवांसाठी नगर उभारलेली आहेत. त्यांनी देवांसाठी अस्त्र आणि शस्त्र निर्माण केलेले आहेत. त्यांनी देवांसाठी रथांची निर्मिती केलेली आहे. आणि सगळ्यात अलीकडचा चमत्कार जर तुम्हाला ऐकायचा असेल तर विश्वकर्मा या शिल्पीने जगन्नाथाच्या मूर्तींची जडणघडण केलेली आहे. व्यंकटेशाच्या मूर्तीची जडणघडण केलेली आहे. सर्व संकटाचा हारक व्यंकटेश, सर्व समृद्धीचा दाता व्यंकटेश याची निर्मिती ज्या भगवानाच्या हातून झालेली आहे असा तो विश्वकर्मा आणि त्यांची ही जयंती आहे. तुम्हाला ऐकून आनंद होईल की भारतामध्ये असणाऱ्या निरनिराळ्या शिल्प विशारद, शिल्प कामगार यांच्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना शासनाने लागू केलेली आहे. विश्वकर्मा यांचं कर्तृत्व सर्व कलाकारांमध्ये अवतरित व्हावं हा त्यामागचा
भारत शासनाचा हेतू दिसून येतो. आपण भगवान विश्वकर्मा यांच्या उपासनेवर थोडासा प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न करूया. आधी भगवान विश्वकर्माला नमस्कार करूया. ओम आधार शक्तपे नमः. ओम कुमयी नमः. ओम अनंतम नमः. ओम पृथिव्यै नमः. ओम श्री सृष्टितनया सर्वसिद्ध्या विश्वकर्माया नमो नमः. विश्वकर्माला नमन केल्यानंतर विश्वकर्माला नमन करणार एक श्लोक 4 ओळीचा, आणि ज्या श्लोकामध्ये विश्वकर्माचं कर्तृत्व वर्णन केलेलं आहे तो आपण बघूया. नमामि विश्वकर्माणं द्विभुजं विश्ववंदिनं गृहवास्तु विधातारं महाबलपराक्रमं प्रसीद विश्वकर्मस्त्वं शिल्पविद्या विशारद दंडपाणे नमस्तुभ्यं तेजोमूर्तधर प्रभो. हे विश्वकर्मा, मी तुला नमन करतो. तू द्विभुज धारक आहे आणि तू विश्ववंदनीय आहे. गृहवास्तू निर्माण करण्यामध्ये तू कुशल आहे. तू महाबली आहेस. तू पराक्रमी आहे. मी तुझं आवाहन करतो, तू प्रगट हो. तू शिल्पविद्या विशारद आहे. मी तुला हे तेजोमूर्ते, हे प्रभो, मी तुम्हाला नमस्कार करतो. विश्वकर्माचं एक छोटस स्तोत्र बघूया. 3 कडव्याचं स्तोत्र आहे. अतिशय प्रभावी आहे. नारायणाब्ज जनितस्य विधेसुतस्य धर्मात्मजस्य गृहवास्तु सुतं वरेण्यं स्वर्गादि लोक रचना कुशलं तमद्य श्री विश्वकर्म विश्रुतं सततं स्मरामि. दंशपाल महावीर सुचित्र कर्मकारक विश्वकृत विश्वदृक् त्वं च वसनामान दंडधृक् देवशिल्पिन महाभाग देवानां कार्यसाधक विश्वकर्मन् नमस्तुभ्यं सर्वाभीष्टप्रदायक. नमामि विश्वकर्माणं द्विभुजं विश्ववंदितं गृहवास्तु विधातारं महाबलपराक्रमं प्रसीद विश्वकर्मस्त्वं शिल्पविद्या विशारद दंडपाणे नमस्तुभ्यं तेजोमूर्तधर प्रभो. आता विश्वकर्मासाठी वापरलेले विशेषण कोणते आहेत ज्याचं आपण स्मरण करतो आहे? धर्मात्मा आहे, गृहवास्तु सुता आहे,
स्वर्गादी लोकांची रचना कुशल करणारा कुशल आहे. महावीर आहे. सुचित्र कर्मकारक आहे. विश्वकृत आहे. विश्वधृक विश्वधारण करणारा आहे. दंडधृक आहे. देवशिल्पीन आहे. देवांचं कार्य साधन करणारा आहे आणि सर्व अभिष्ट प्रदान करणारा आहे. तिसरा श्लोक आपण याआधी पाहिलेला आहे. गायत्री मंत्र हा जगातला अतिशय प्रभावी मोस्ट पॉवरफुल मंत्र असा आहे, ज्याच्या ध्वनी लहरी गुहेमध्ये जाऊन लोकांनी किलो सायकल मध्ये मोजलेल्या आहेत. श्री विश्वकर्मा, विश्वाचे शिल्पी, देवांचे शिल्पी, देवांसाठी रथ तयार करणारे, देवांसाठी निरनिराळे आयुध तयार करणारे, देवांसाठी निरनिराळ्या नगरांची निर्मिती करणारे, व्यंकटेश स्वतः लक्ष्मीपती व्यंकटेश्वराची निर्मिती करणारे असे विश्वकर्मा यांचा गायत्री मंत्र. आणि या गायत्री मंत्राचा जप जर आपण 108 वेळा सकाळ आणि संध्याकाळी करू शकलात आपल्या सिद्धस्थानी बसून, तर आपली गृहवास्तू लवकरात लवकर तयार होण्यासाठी आणि कर्जाचं टेन्शन कमी करण्यासाठी विश्वकर्मा आपल्याला नक्की मदत करेल. कारण तो व्यंकटेशाचा निर्माता आहे हे विसरू नका. ओम चतुर्भुजय विद्महे हंस वाहनाय धीमहि तन्नो विश्वकर्मा प्रचोदयात. विद्महे, धीमहि आणि प्रचोदयात हे गायत्री मंत्राचे 3 सिद्ध शब्द आहेत. हा पहिला गायत्री मंत्र आपण ऐकला, परत एकदा ऐका. ओम चतुर्भुजय विद्महे हंस वाहनाय धीमहि तन्नो विश्वकर्मा प्रचोदयात. दुसरा गायत्री मंत्र ऐका. ओम प्रजापतये विद्महे ओम पुरुषाय धीमहि तन्नो विश्वकर्मा प्रचोदयात. दुसरा गायत्री मंत्र परत एकदा ऐका. ओम प्रजापतये विद्महे पुरुषाय धीमहि तन्नो विश्वकर्मा प्रचोदयात. आता तिसरा गायत्री मंत्र बघूया. ओम अनंताय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो विश्वकर्मा प्रचोदयात. तिसरा गायत्री मंत्र परत एकदा ऐका. ओम अनंताय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो विश्वकर्मा प्रचोदयात. ओम सर्वेश्वराय विद्महे ओम विश्वरक्षकाय धीमहि तन्नो विश्वकर्मा प्रचोदयात. ओम सर्वेश्वराय विद्महे विश्वरक्षकाय धीमहि तन्नो विश्वकर्मा प्रचोदयात.